नमस्कार मित्रांनो, मी कपिल सुरवसे तुमचं YouTube चॅनलवर स्वागत करतो. आपण मंगळवेढ्यामध्ये आलेलो आहे. श्री संत चोखामेळा समाधी मंदिर इथे आलेलो आहोत. आपल्याला इथे दर्शन घ्यायचं आहे. श्री संत दामाजी मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि आपल्याला आता छोटी छोटी मंदिर आहेत ते पण बघायचे आहेत. एवढ्या लांबून जर आलो आपण तर नक्की दर्शन घेतलंच पाहिजे. तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री हनुमान मंदिर, महादेवाची पिंड, श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंगळवेढा या ठिकाणी आलेलो आहे. खूप मोठं मंदिर आहे हे. श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा. बरीचशी लोक येतात आणि मंगळवेढ्याच्या एसटी स्टँड पासून फक्त अर्धा किलोमीटरच्या आसपास आहे, जास्त लांब नाही. पंढरपुरातून म्हणलं तर 17 किलोमीटरच्या आसपास आहे. ही जी श्री गणेश गणपतीची छानपैकी कलाकृती केलेली आहे. दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरात आलेलो आहोत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली, श्री पंचमुखी, तिरुपती बालाजी, लक्ष्मी नारायण, श्री मोरेश्वर, श्री सिद्धिविनायक, श्री बल्लाळेश्वर, वरद विनायक, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री सरस्वती माता, श्री शिव परिवार, श्री तुळजाभवानी,
श्री रेणुका माता, चिंतामणी गणपती, विघ्नेश्वर गणपती, श्री महागणपती, श्रीराम सीता, श्री महालक्ष्मी, श्री खंडोबा, दत्तरूप महाराज, श्री गौतम स्वामी. चला तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे आपल्या गावाकडे कुर्डुवाडीला. आपण चाललेलो आहोत आणि सगळ्यात महत्वपूर्ण विषय म्हणजे आपल्याला स्लो जायचं आहे, जास्त घाई गडबड करायची नाहीये, वेळ भरपूर आहे आणि आपल्या आपल्या लेन मधूनच आपण गाडी चालवायची आहे, म्हणजे एखाद्याला ओव्हरटेक करायला सोपं पडतं. हे बघा, दिंडी चाललेली आहे पंढरपूरच्या दिशेने. कर्नाटक भागातून दिंडी आलेल्या आहेत, त्या जे वारकरी लोक